आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। नाशिक शेतकऱ्यांना दिलासा देणारा आणि महाराष्ट्राला ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेकडे नेणाऱ्या महायुती सरकारचा यावर्षीचा अर्थसंकल्प असल्याचा विश्वास मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला आहे। राज्याच्या अर्थसंकल्पाचा सविस्तर आढावा घेत त्यांनी सांगितले की या अर्थसंकल्पात शेतकरी, उद्योग, सेवा, ऊर्जा, शिक्षण आणि पायाभूत सुविधा अशा सर्व क्षेत्रांच्या सर्वांगीण विकासावर भर देण्यात आला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारत 2047च्या संकल्पनेला गती देण्यासाठी महाराष्ट्राची भूमिका अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पातून दिसून येतो। गेल्या वर्षीच्या अतिवृष्टीमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी 2 लाखांपर्यंतची कर्जमाफी जाहीर करण्यात आली आहे। तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान देण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे। शेती क्षेत्रात AI तंत्रज्ञानाचा वापर तसेच ॲग्रीस्टॅक, महावेद, क्रॉपसॅप आणि महाडीपीटी यांसारख्या डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जागतिक बाजारपेठेशी जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे। याशिवाय मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना सुरू ठेवत सुमारे 20,000 कोटींची तरतूद करण्यात आली आहे। मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 अंतर्गत 16,000 मेगावॅट ऊर्जा निर्मिती करून शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा सुनिश्चित केला जाणार आहे। एकूणच ग्रामीण आणि शहरी विकासाला चालना देत महाराष्ट्राला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणारा हा अर्थसंकल्प असल्याचे गिरीश महाजन यांनी नमूद केले। अपेक्षा भी नहीं थी। जिस तरह से 2 लाख रुपए की कर्ज माफी सरकार ने किसानों को दी है। आपको पता है पिछले साल भी बारिश हुई, ओले भी गिरे, किसान परेशानी में है, बहुत सारा नुकसान किसानों का हुआ। उसका मुआवजा तो हमने किसानों को दिया ही, किसानों के ऊपर कर्जा है उसके लिए 2 लाख रुपए तक की माफी माननीय मुख्यमंत्री जी ने इसका ऐलान अर्थव्यवस्था में किया है। उसके बाद भी किसानों के लिए बहुत सारी योजना, क्योंकि किसान हमारे लिए बहुत महत्वपूर्ण है, तो इसका बैकबोन है। तो इसलिए बहुत सारी योजनाएं किसानों के लिए इंश्योरेंस के स्वरूप में है। 12,000 रुपये किसानों का मसाल दे रहे हैं। लाडली बहना का हम लोग तो किसान ही है, मजदूर है, हर महीने को वहाँ पर दे रहे हैं। ऐसी बहुत सारी योजना माननीय देवेंद्र जी वहाँ पर है। रोड्स के बारे में, इंडस्ट्री के बारे में, पानी के बारे में, खेती को पानी, पीने को पानी, इंडस्ट्री को पानी, इसके लिए बहुत बड़ा प्रॉब्लम हमने इसमें किया है। नागपुर में विशेष रूप से विदर्भ में हमने नलगंगा को यहाँ पर लाया है। तो 1 लाख करोड़ रुपए का टेंडर आने वाले 2 महीने में हम लोग निकालेंगे। उसमें से 10 लाख एकड़ जमीन को सिंचाई के लिए पानी मिलेगा। 6 जिले में पीने के लिए पानी की व्यवस्था होगी, इंडस्ट्री को पानी मिलेगा। और इसी तरह से महाराष्ट्र में हो, मराठवाड़ा में हो, उत्तर महाराष्ट्र में हो, सभी तरफ रिवर लिंकिंग स्कीम हमने लाई है, जिसमें हम लोग हजारों करोड़, लाख करोड़ रुपये खर्चा कर रहे हैं। उसके माध्यम से जो सूखा भाग है, जहाँ पे पानी ज़्यादा है, वहाँ से पानी डाइवर्ट करके ये सूखे एरिया में ला रहे हैं। मुझे ऐसा लगता है कि इससे किसानों की स्थिति सुधरेगी, राज्य की अर्थव्यवस्था भी सुधरेगी। और इसके साथ में इंफ्रास्ट्रक्चर के जो काम हो रहे हैं, आज हम सब तरफ जाके देखो रोड्स के काम कैसे हो रहे हैं, सब लोग सीमेंट के हो रहे हैं, नए ब्रिजेस हो रहे हैं। उसके साथ में मेट्रो शहरों के लिए देखो, पुणे में है, मुंबई में है, नागपुर में है मेट्रो। जलसंपदा खात्याला विशेष करून जलसंधारण खात्याला त्या ठिकाणी मंजूर करण्यात आहे। त्याचना विदर्भामध्ये विदर्भ विकास महामंडळामध्ये 1 लाख रुपये कोटीची योजना जवळजवळ योजनेला ही या ठिकाणी करण्यात आलेली आहे। महिन्याभरामध्ये 1.5 महिन्यामध्ये टेंडर सुद्धा निघेल। 10 लाख एकर जमीन ही पाण्याखाली येणार आहे, इरिगेशन त्या ठिकाणी होणार आहे। जवळपास 7 जिल्हे आणि 36 तालुके यांचा समावेश या योजनेमध्ये आहे। मला वाटतं विधानसभेचा अतिशय चांगला निर्णय जवळपास 96,000 कोटी आहे। 96,000 कोटी आपल्याला हा आर्थिक आवश्यक करायचा आहे। तो टप्प्याटप्प्याने होईल। पहिल्या 2 वर्षामध्ये, 2 वर्षामध्ये समस्या इंडस्ट्रीला पाणी मिळेल, पाण्याची व्यवस्था त्या ठिकाणी होती।
त्या दृष्टीने शेतकरी महत्त्वाचा प्रकल्प आहे. आपल्याकडे सुद्धा या संदर्भामध्ये सखोल चौकशी साठी दिलेली आहे आणि अतिशय बारकाईने सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून त्याला त्याच्यामध्ये राहील त्याच्या प्रॉपर्टी सगळ्या ॲडजस्ट कशा केल्या त्याच्याकडे हजारो कोटी प्रॉपर्टी महत्त्वाचे इतक्या कोणी जमीन आहे शेतकरी प्रॉपर्टी आहे घरं आहे म्हणजे काय काय तरी घेऊन ठेवलेलं आहे जे आपण ऐकतो आहे समोर येत आहे त्याच्यात ऐकून आपल्याला समजतं आहे आणि म्हणून त्याची सगळी चौकशी होऊन या सगळ्या गोष्टी बाहेर येतील पण त्याच्यावर कठोर कारवाई होईल बाहेर येणार नाही अशी व्यवस्था त्यातून होईल. पण सर्वाधिक अनेक ठिकाणी धार्मिक स्थळ आहे तिथे आम्हाला मानवते असतात पर्यटन खात्यामध्ये असेल ग्रामीण खात्यामध्ये असेल मी पण त्या दोन्ही खात्याचा मंत्री होतो 2.5 वर्ष माझ्या काळामध्ये जेवढे पैसे वाटले गेले म्हणजे आपण क वर्गाचे ब वर्ग मंत्र्यांना दर्जा दिला मला वाटतं माझ्या काळात तो सर्वाधिक जास्त दिला गेला आम्ही सगळ्या तपासण्या करून लोकांना आमच्याकडे प्रस्ताव आले पोलिसांचे त्याच्यामध्ये रिपोर्ट आले की ओळखी एवढी गर्दी होते त्या प्रवर्ग आम्ही ब वर्गाला तिथे 2 कोटी रुपये होते आम्ही 5 कोटी रुपये आम्ही सार्वजनिक निर्णय घेतला ब वर्गाला 5 कोटी दिले आम्ही 25 कोटी दिले 5 कोटी ठिकाणी केले 25 कोटी रुपये दिले शेवटी ते देवस्थान टिकले पाहिजे अनेक वर्षापासूनचे पुरातन इमारती आहे म्हणजे पहिल्या देवीच्या काळापासून ते मानवाच्या काळापासून मंदिर आहे पण त्याच्यानंतर खराब होताना त्यांना मेंटेनन्ससाठी पैसे नाही दंडवसाठी पैसे नाही शोधीकरणाला पैसे नाही आणि म्हणून चांगल्या भावनेने निर्णय केलेला आहे आता अशा ठिकाणी मी पण अनेक पैसे दिले लोकांना अनेक तीर्थक्षेत्रांना पैसे दिले ट्रस्टला दिलेले आहेत आता उद्या तिथल्या एखाद्या महाराजने काही प्रत्येक वेळेकडे केले गिरीश महाराजांनी कशी काय दिली मला वाटतं असं आपल्याला म्हणता येणार नाही देताना की जयकुमारची भूमिका अशी होती का की हा इतका नाला घे पैसे हे आता उघड झालं म्हणून हे आपण उघड झालं म्हणून तर आपण बरे जवळच्या घरी गेलेलो असतो किती लोक गेले त्या ठिकाणी म्हणजे चांगल्या भावनेने आशीर्वाद पावतो चांगला काहीतरी करतो आहे सगळ्यांना लोकांविषयी आपल्याकडे आपल्याला माहीत आहे लोकांना आमचं प्रमोशन कसं होईल सगळ्या क्षेत्रामध्ये कार्बन क्षेत्रामध्ये असेल नागरिक क्षेत्रात असेल युरोपॉसिटीमध्ये असेल सगळ्या क्षेत्रामध्ये असेल पास कसा होईल माझा प्रोग्राम पुढे कसा होईल आय लागेल कसा होईल सगळ्यांना वाटत मग बाबांचं बाबांचा आशीर्वाद आता असे विकृत जर त्यांच्यामध्ये असतील असे अनेक उदाहरण आहेत त्यामुळे जयकुमार बाबा त्यांनी रावणाने जाणीवपूर्वक ते पाहिजे का असे त्याचं नाव यांनी कसे दिले कोणी शिफारस केली आता तेवढं माध्यमातून होऊ शकतं मग मी त्याला मी जबाबदार मी चांगल्या भावनेने पैसे दिले सरकारची जी भूमिका आहे की त्याचा विकास झाला पाहिजे ती वाढली पाहिजे म्हणून आम्ही ती दिलेली आहे भाऊ आपले मंत्रिमंडळातील आपल्या चॅनलच्या माध्यमातून कळालं की रात्री 11:30 वाजता धनगर समाजाचं आरक्षण म्हणजे आरक्षण संदर्भाने त्याचं उपोषण चालू आलेलं होतं विरोधी मराठी पॅटर्न बसले होते मी 11:30 वाजेपर्यंत तिथे होते 12 वाजेपर्यंत 11:30 आपण त्याचं उपोषण तुम्ही दाखवलं होतं तसं त्यांचं म्हटलं ते विधानसभेत मी डायरेक्ट इथे गेलो होतो 2 वेळेचा प्रत्येक तब्येत खूप खराब झालेली होती सासऱ्यांनी कारणच दुपारी आत्महत्या केली साडूही मारले त्यामुळे सगळ्यांनी विनंती की म्हणून आम्ही सगळेजण रामशेख साहेब मी सगळे त्यावेळी गेलो 2-3 तास लागले घरी गेलो जेवण केलं पाहण्यादारांनी काय झालं काय मग मला ऐकून माहिती आहे की असं पण आता त्याची चौकशी झाली पाहिजे चौकशी होऊन सत्य समोर येईल त्याच्या काय असेल सत्याला पडवलं होईल आपण सदाळू आपला देवावर विश्वास आहे महाराजांमध्ये विश्वास आहे जे काही मंदिर आहे ते मंदिर पण भव्यावर होतेलं आहे शंकराचं मंदिर आपल्या मागे वापरतो आपण जातो ना आपण शिर्डीला जातो आपण शेगावमध्ये जातो आपण इथे शिर्डीला शनी शिंगणापूर आहे आपण तिथे जातो पंढरपूर जातो आपण अनेक ठिकाणी जातो त्या ठिकाणी मोठे मोठे महाराज आहेत तिथे आपण जातो आता कुंभमेळ्यामध्ये आता माझा दुसऱ्यांची संपर्क येणार होते हजारो साधूंची त्याचा अर्थ असं काही माझ्यावर कारवाई म्हणून काही वगैरे झालं की तर असं याच्याला म्हणता येणार आपली जाताना भावना वेगळी असते प्रामाणिक असते धार्मिक भावना आपली असते पण जर पुढे घरामध्ये असं विकृत झाला तर मग सगळे तिथे जाणारे त्याच्यावर कारवाई करायची का ते चुकीचे आहेत का त्यांनी या गोष्टीला प्रोत्साहन दिलं का हे पण आवश्यक मला असं वाटतं त्यामुळे असं आपल्याला करता येणार नाही की प्रत्येक माणूस हा गुन्हेगारच आहे त्याला
विकू आहे म्हणून ऐकता आलाय काय म्हणून मला असं वाटतं की सगळ्यांवर कारवाई केली पाहिजे, झालं पाहिजे असं मला वाटतं. साताऱ्यामध्ये तर मला वाटते सत्रामध्ये 2-3 दिवस माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी, माननीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेब यांची बरीच चर्चा झालेली आहे, बोलणे झालेलं आहे. मला वाटतं लोकांचा विषय होता पडता पडण्यासारखा आहे. संदर्भात त्यांनी केवळ खरं सांगतो की शिंदे साहेबांशी बोललेलं नाही, देवेंद्रजींशी बोललेलं नाही. मी त्या दिवशी मी बाहेरगावी गेलो होतो, त्या झालं त्या दिवशी रामरावने लोक संध्याकाळी बोलतो होतो, कारण मी त्या प्रकरणामध्ये माझा शिरकाव झालेला नाही. पण मला असं वाटतं की कालही शिंदे साहेबांशी बोललेलं देवेंद्रजी स्वतः बोललेले आहेत. मला वाटतं ठीक आहे, तेवढ्या झालं ते थोडं आपण बघितलं काय काय झालं, काय काय घडलं. तर म्हणजे आपली संख्याही मोठी होती, एकत्रित मला करता येत असतं. थोडं स्थानिक पातळीवर ताणतणाव झाला, त्यामुळे होऊ शकले नाही आमच्यामध्ये. मग काही दिवसांत म्हटलं भाजपकडे जावं, ते आमच्याकडे आले. त्यामुळे थोडंसं त्यांना इथून उठलेले होते, बाहेर गेलेले 2-3 दिवस. आल्यावर त्यांची इच्छा होती, त्यांचा संपर्क झाला तर म्हटलं आपल्या इकडे यायचं आहे, त्यांच्याकडे आले. त्यामुळे मला वाटतं ताणतणाव झाला हे निश्चित आहे, व्हायलाही नको होता. शासनाने केले. त्याला मी बिल दिला होता, आपण 40 केला आहे, 50 द्या, आपण 40 केलेला आहे. मला वाटतं आता उपलब्धतेनुसार जसं आता विषय आहे शिल्लक मार्केटमध्ये, त्यानुसार आपण सगळी व्यवस्था केलेली आहे. स्वतः या बाबतीमध्ये गंभीर मॅडम आहे, त्याच्याशी मी बोललेलो होतो. त्यांचं 1 लाख आपण 15-20 वाढवून देऊ, 20 ते आपण 20च घेतले होते, तर आपण 40 केलेले आहे. पण 1 कोटी दिलेले आम्ही पैसे कशी नाही त्यामुळे शिक्षणाला काही केलं नाही. पुढच्या प्रोजेक्टमध्ये किंवा आपण मोबाईल रिचार्ज सुद्धा आपल्याकडे 30-35 कोटी त्र्यंबकेश्वर आहे, नाशिकसाठी दिलेलं आहे. कामाला सुरुवात याच करतो आहोत. मला वाटतं जशी जी निधी पूर्ण असेल त्यात काही अडचण नाही. 33,423 हे काल प्राप्त झालेलं आहे गॅसच्या बाबतीमध्ये, सिलेंडरच्या बाबतीत 33,000 सिलेंडर की आता आपल्याकडे लागले नाही. थोडं गाड्या रेग्युलर येत आहेत. पेट्रोल डिझेलच्या बाबतीमध्ये मुबलक साठा आहे. कोणाला म्हणजे आपण जे मागच्या आठवड्यामध्ये देत होतो, समजा 300 केले देत होतो, तर सुद्धा तेवढं आपल्याकडे आहे. पण लोक तर 400 केलची मागणी करतायत. हा आता मला सांगा, परवापर्यंत शॉर्टेज होतं का पेट्रोल डिझेलचं? सुरळीत चाललेलं होतं, कुठेच काही नव्हतं. पण कालच मला वाटतं, आता मी तर अधिवेशनात होतो, मी इथे नव्हतं, पण काल अचानक कुठे सोशल मीडियावर आलेलं सगळ्यांना पण पेट्रोल देतोय, कुठे शॉर्टेज आहे का? नाही. मी मनपाट डेपो सांगितलं, साहेब आमच्याकडे तयार आहे, तुम्ही चालू द्या. आता मागच्या काळात मी म्हणेल, आता युद्धजन्य परिस्थिती आहे. काँग्रेसने याला सुरुवात केली, सिलेंडरची अंतयात्रा काढा, बोर्ड लावा, चप्पल जोडे मारा. अरे मला वाटतं की अशा परिस्थितीमध्ये आपला पक्षभेद विसरून, राजकारण विसरून सगळ्यांची आपली जबाबदारी आहे. हे राष्ट्रावरचं